तरी भाजी तयार झालेली आहे आपली आणि आपण भाकरीवर घेतोय आता. भाकरी बघा, टेस्ट कर फक्त विराज, टेस्ट कर, टेस्ट कर फक्त आणि फक्त सांग तोंडाने कशी झाले. मस्तपैकी झालेले आहे. मस्त टेस्ट येते का हा. बघा. लहान मुलाला पण आवडलेलं आहे. मी पण थोडी टेस्ट करतो, हात घालतो डायरेक्ट. जास्त शिजली गेली ती आणि ती मॉइश्चराईज मी केली बघा. एक नंबर लागते, खूप भारी. नमस्कार मित्रांनो, आज आपण रानभाजी आणलेली आहे. याला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे याला वाघोटा म्हणतात. वाघोटा खूप आयुर्वेदिक असतात आणि रानातली महत्त्वाची भाजी आहे. तर ती आज कशी बनवायची, पूर्ण ही सोलायची नाही, ती कशी बनवायची मी तुम्हाला आता दाखवणार आहे. जर तुम्हाला भाजी खायची असली तर मी कशी बनवायची ही दाखवतो आहे आणि खूप टेस्ट असते ती कशी बनवायची. तर अगोदर मी ही भाजी कशी कापायची, त्याच्यातली आतली बी काढायची आपल्याला, ते मी दाखवतो. मेंटल आहे का, कापतोय बघा. ही भाजी कापल्यानंतर याच्यातले जे बी आहे ते बी पूर्ण काढून टाकायचं आहे बघा. हे बी घ्यायचं नाही, लक्षात ठेवायचं. हे बी आपल्याला साफ करायचं आहे, बी साफ करायचं आहे पूर्ण. याचे आपण हे साफ करणार आहोत. हे बघा, बी निघून जाते. तर असं हे बी साफ, हे बी दिसतंय, हे बी पूर्ण साफ करायचं आहे. वरचं साल काढायचं नाही, परत लक्षात ठेवा, वरचं साल काढायचं नाही. तर असे आपण सगळे वाघोटाचे बी काढणार आहोत. आपण अर्धे अर्धे 2-2 भाग केलेले आहेत. इथं आपण हे केलेले आहेत. आता आपण याच्या छोट्या छोट्या वळी पाडणार आहोत. वळी बघा पाडायच्या आहेत, कारण हे बघा चाकू लागला ते काळं पडलं आहे. वळी पाडून हे असे पूर्ण आता हे छोटे छोटे आपण कांदे कापतो तसे वळी पाडून घेणार आहोत. वळी पाडल्यानंतर याला आपण शिजवून घेणार आहोत. शिजवून म्हणजे आपण बाफून घेणार आहोत, म्हणजे उकडून घेणार आहोत. हे बघा बिया किती निघालेल्या आहेत त्याच्या, ह्या बिया. तर हे बिया घ्यायच्या नाही, कापून झाल्यावर तुम्हाला मी दाखवतोच ते कशा हलत आहे. हे कट करून तर आपले हे शिजून झालेले आहे, म्हणजे आपली वळ्या आपण बारीक केलेले आहेत. तर आता हे बारीक वळ्या केल्यानंतर आपण हे धुवून घेणार. ही भाजी चिकट आहे बघा, माझे हात पण हे झालेले आहे. तर ही पूर्ण आपण धुवून घेणार आहोत. अगोदर पूर्ण धुवून घेतो आपण, साफ करून घेणार आहोत, कारण कापताना ती काळी पडते. लोखंड लागतं ना त्याला, चाकूचं धार लागले. तर आपण हे साफ करून घेणार आहोत. पूर्ण साफ करून घेतल्यानंतर हे आपल्याकडून 2 राहिलेले आहेत, त्याच्यामुळे वळ्या पाडून घेतोय. पूर्ण पाण्यात आपण साफ करून घेतोय. आता बघा, जवळजवळ आपली पातेली भरलेली आहे आणि खूप छान भाजी लागते याची, खूप छान, म्हणजे खूपच टेस्टी. आपण जसं अंडा बुर्जी खातो ना त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा सुपर भाजी लागते ही. तर तुम्हाला मी दाखवतोच पुढं कशी करायची ती. तर बघा, आपली भाजी धुवून झालेली आहे. परत आपण एक पाण्यात धुणार आहोत. बघा, परत एक पाण्यात धुणार आहोत स्वच्छ. तर आता आपण ही गॅसला लावतोय बाफवायला. पूर्ण बाफवतो ही भाजी, आपण पूर्ण बाफवणार आहोत. आपल्याला ही भाजी बाफवायची आहे. याच्यामध्ये आपण थोडं नमक आदर टाकूया. तर बघा, आपण थोडं नमक टाकतोय त्याच्यात आणि ही आपण पूर्ण उकडवून घेणार आहोत. बाफवून म्हणजे काय, उकडवून घेणार आहोत. तर आपण मंद आचेवर, आता मंद आचेच्या गॅसवर आपण ही भाजी ठेवलेली आहे. पुढं दाखवतोच मी. भाजी आपली उकडून झालेली आहे. आता आपण ती थोडी थंड करतोय. थंड केल्यानंतर आपण बाहेर काढून त्याला मिक्स करणार आहोत. मिक्स म्हणजे अशी चुरणार आहोत. तुम्हाला दाखवतो तशी मी कशी करायची. तर खूप छान पद्धतीने आणि खूप टेस्टी रानभाजी असते. बघा, पूर्ण पाणी हे झालेलं आहे. पूर्ण भाजी बघा, पूर्ण हे झालेलं. मी आता तुम्हाला ते दाखवतो. पण हे चाळणीत टाकलेलं आहे. पाणी पूर्ण हे करून घेणार आहोत. पाणी चाळणीत हे पूर्ण आपण चाळीत हे केलेलं आहे आणि पूर्ण भाजी शिजलेली बघा, पूर्ण भाजी शिजलेली आहे. तर विराज हा खाऊन बघतोय नॉर्मल. खाऊन बघ कशी लागते. मस्त आहे ना. बघा, त्यांनी नॉर्मलच खाल्लेले आहे तरी तो बोलतो मस्त झालेले आहे. तर आता आपण याला फोडणी दिल्यानंतर एकदम मटणापेक्षाही खूप छान भाजी असते. आयुर्वेदिक आहे, नॅचरल. तर आपण ही बनवतो. आता ही पूर्ण गरम आहे तर सुकून देणार. सुकल्यानंतर त्याला मी डायरेक्ट दाबणार आहोत, त्याचा किमा करणार आहोत.
नमक टाकलेलं आहे, आपण फक्त नमक मिक्स करून घेतो. आपण नमक टाकलेलं आहे, फक्त नमक आपण मिक्स करून घेऊया. तर भरपूर ही भाजी शिजली गेली. नमक आपण मिक्स करून घेऊया. बघा, पूर्ण मिक्स करून घेऊ. मिक्स करतोय आपण. बघा, जर आपण हे केलं, हळद, मिरची, मसाला आपण मिक्स करतोय. बघा, सगळं मिक्स करून ठेवतोय. नंतर आपण फक्त फोडणी देणार आहोत. लसूण आणि हिरव्या मिरचीची आपण फोडणी देणार आहोत. आपण हे सगळं मॉइश्चराईज करून घेतोय. आता हे आपण हे ठेवलेलं आहे कढई. आपण ह्या 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे आणि आपण जिरा टाकणार आहे. जिरा भाजीमध्ये आपण जवळपास भाजी मॉइश्चराईज केलेली आहे आणि ही भाजी जास्त शिजली, आपण उकडवली जास्त, तरी भाजी जास्त शिजलेली आहे. आपण तेल घेतलेलं आहे, तेल याच्यात टाकलेलं आहे 2 स्पून. आपण आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकणार आहोत. काय टाकणार आहोत? मोहरी. तर आपण मोहरी घेतोय, मोहरी टाकणार आहोत भाजीच्या फोडणीला. मोहरी टाकलेली आहे. बघा, काढून देणार आपण. ते पूर्ण काढल्यानंतर हे होणार नाही, कारण ते आता वाजतील, फटफटफट अशा वाजतील. हे बघा, वाजायला लागलं. आणि आपण याच्यात हळद, मसाला, मिरची सगळं मिक्स केलेले आहे. अगोदरच आपण मॉइश्चराईज करून ठेवलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आता बघा, इथं आपण मोहरी टाकलेली आहे. मोहरीनंतर आपण लसूण टाकणार आहोत. बघा, उडायला लागले, आवाज यायला लागला. व्यवस्थित कढून द्यायचं म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते. बघा, आता आपण हे लसूण टाकलेलं आहे. लसूण टाकलेलं आहे. बघा, लसूण गरम झाल्यावर बघा, आपण आता हिरवी मिरची टाकतो. बघा, पूर्ण कलर बदललेला आहे हिरव्या मिरच्यांचा पण. आणि त्याच्यात आपला वरून आपण कांदा टाकलेला आहे. कांदा पण आपण त्याच्यात भाजून घेणार आहोत. आणि भाजी आपण अगोदरच हे करून ठेवलेली आहे आणि ती आपल्याकडून जास्त शिजली गेलेली आहे, वाघोटाची भाजी. तर आता ती भाजी आपण याच्यात टाकतोय. बघा, तर भाजी आपण आता टाकतोय. तर बघा, भाजी आपण टाकतोय. पुन्हा भाजी टाकलेल्या ताती आपण हलवून घेणार आहोत. आणि खूप टेस्टी भाजी आहे, कारण मी पण तशीच खाल्लेली आहे बिना फोडणी देतानीच. तर इतकी चांगली वाटत होती. आणि पोरगा पण आपला, तुम्हाला पोरगा खाताना दाखवली. पूर्ण आपण ते आता हे करणार आहोत. आपण नमक बिमक अगोदरच टाकलेलं आहे त्याच्यात. बघा, तर बघा, पूर्ण आपण ती पूर्ण मिक्स करतोय. आपण आता झाकण ठेवतोय आपण. तर आपली भाजी तयार झालेली आहे. बघा,
आपण थोडी याला घेतलेली आहे चपातीला, तर बघूया कशी लागते.